आंदोलनाचे समाजशास्त्र. सिम्बॉल्स एवढे प्रभावी का असतात? एक कॉक्रोच असेल, एक ब्लॅक रिबन असेल, एखादा हॅशटॅग असेल, हातात मेणबत्ती घेऊन जाणारा समूह असेल. मग हे जे सिम्बॉल्स आहेत हे एवढे महत्वाचे का बनतात? कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने शर्टावर ब्लॅक रिबन घातलेली आहे. खरे तर ती ब्लॅक रिबन म्हणजे फक्त कापडाचा तुकडाच नाही का, पण प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तीला तो एक संदेश देत असतो की तो व्यक्ती कोणत्या तरी एका विशिष्ट विचाराने, कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट भावनेने तिथे उभा आहे. यालाच समाजशास्त्रज्ञ हर्बर्ट ब्लूमर म्हणतात सिम्बॉलिक इंटरॅक्शनलिझम. ते म्हणतात माणूस वस्तूंवर किंवा क्रियांवर प्रतिसाद देत नाही, तो त्या वस्तूंना किंवा क्रियेला दिलेला जो अर्थ आहे त्या अर्थावर प्रतिक्रिया देतो. म्हणूनच काळी फीत हा फक्त कपडा नाही, मेणबत्ती ही काही फक्त प्रकाश देण्यासाठी नाही, हॅशटॅग हे काही फक्त शब्द नाहीत, ही सगळी समाजामध्ये प्रतिकात्मक भाषा निर्माण करतायत. मी टू आंदोलनामध्ये 2 शब्दांचा हॅशटॅग जगभरातील लाखो महिलांचा आवाज बनला. आजही विद्यार्थी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्बॉल्सचा उपयोग करताना दिसत आहेत. जसं की ते आपल्या मोबाईलवर काळा डीपी ठेवतात, हातामध्ये पोस्टर्स घेऊन फिरतात, काळ्या फिती बांधतात. कॉक्रोचचा सिम्बॉल फार फेमस होताना दिसतो. सोशलॉजीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आंदोलन फक्त घोषणांनी चालत नाही, तर आंदोलनामध्ये असणाऱ्या सिम्बॉलला फार महत्व असतं. आणि म्हणूनच म्हणतो आंदोलन समजलं की समाज समजेल, समाजशास्त्र समजेल. तुम कुछ भी कर लो.